त्यामुळे पुढच्या घडामोडीकडे जनता आम्हाला निवडून देणार, महायुतीचं सरकार येणार असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय। धर्माच्या जातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं जतन करणार असं गणेश नाईकांनी म्हटलंय। आम्ही काय हे जनतेला माहिती आहे, जनता आम्हाला साथ देणार असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। ते ऐरोली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। माझ्याबरोबर गणेश नाईक जी आहे, चुनाव प्रचार सुरू झालेला आहे। सर काय सांगाल आपण, आज चुनाव प्रचारमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले, काय सांगाल? मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले। नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते, राजेश गवते, वीरेश सिंग आणि मुकेश गायकवाड आणि आरपीआयचे सर्व कार्यकर्ते उत्साहानं त्या ठिकाणी महायुतीच्या विजयाकरता प्रयत्नशील आहेत। सिद्धरामजी ओवल आरपीआयचे म्हणजे उपाध्यक्ष आहेत राज्याचे आणि चांगल्या प्रकारे काम चालू आहे। हा विजय कसा पाहताय? विजय जनता विजय घडून आणणार आहे। ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। एकूणच धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, रंग आणि वर्णाच्या आणि वर्गाच्या पलीकडे नवी मुंबईतली जनता माणुसकी धर्माचं जतन करण्याकरता सक्षमतेनं काम करते। जसा प्रकारच्या टीका सुरू आहे, मी पेपर वाचतच नाही, न्यूज बघत नाही। आम्ही काय केले, आम्ही काय करतो आणि काय करणार हे निश्चित जनतेला माहिती आहे। जनता निश्चितपणे आम्हाला निवडून देणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या टीके-बिकेची पर्वा करायची गरज नाही। जर बघितलं तर मोठ्या संख्येने लोक उपस्थित झालेले आहेत आणि 23 तारखेच्या लोकांची प्रतीक्षा आहे। 23 तारखेला नेमका कशा तुम्ही पाहताय? 23 तारखेला जनताच आपला विजय घडवून आणणार आहे, गणेश नाईकला निवडून देणार आहे। हे सरकार कोण? सरकार महायुतीचंच येईल असा माझा विश्वास आहे। तर हे होते गणेश नाईक सर, त्यांच्या म्हटल्याप्रमाणे की महायुतीचे सरकार येईल। गणेश नाईक, मुंबई।